तर हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर आज आमची इशिका मॅडम खूप खुश आहे, कारण का त्यांच्या पप्पांना सुट्टी आहे. तर तुम्ही बघू शकता ती किती एन्जॉय करते, पप्पासोबत खेळते, हसते. तिला खूप छान वाटतं प्रकाशसोबत खेळायला, कारण का तो तिच्या मनासारखं खेळतो, जसं तिला पाहिजे. धिंगाणा घालून, एकदम मस्ती करून. तिला तो पाणी वगैरे पाजत होता, तिच्यासोबत फुल टाईम काढत होता आणि ती पण खूप खुश, हॅप्पी होती, कारण का तो तिच्या मनासारखं खेळत होता, तिला जसं पाहिजे. तिला खूप मस्ती लागते. आणि आज संडे होता म्हणून आज प्रकाशच तिला पूर्ण दिवस सांभाळणार. एक दिवस असा असतो की प्रकाशच तिला पूर्ण दिवस सांभाळतो, खेळत, कारण का त्याला पण वाटतं की संडे एक दिवसच भेटतो, तर मी तिच्यासोबत पूर्ण टाईम काढू, म्हणून तो सकाळी उठल्यापासूनच तिच्यासोबत खेळतो, तिला पूर्ण टाईम देतो, जसं मॅनेज होईल पूर्ण दिवस तिच्यासोबत काढतो. तो तर बाहेर पण जात नाही आता सध्या, पूर्ण टाईम तिच्यासोबत घालतो. आणि मग तिने शी केली तर प्रकाशनेच तिची शी धुतली येईल म्हणून. मग आम्हाला जायचं होतं डीमार्टला. मग मी तिला रेडी केलं, तिला फ्रॉक घातली आणि ती काय शांत बसत नव्हती, इकडं नाच तिकडं नाच. आणि मग प्रकाशने तिला डायपर घालायला घेतलं, बोलला तू रेडी हो, मी तिला डायपर घालते. मग बस तिला डायपर घातलं आणि त्याच्यानंतर ती रडत होती, तिला काहीतरी हातात पाहिजे खेळायला, ती शांत नाही बसणार. मग आम्ही निघलो डीमार्टला जायला राशन घ्यायला. आणि मग एवढं ऊन होतं बाहेर दुपारी मीन्स 11 11:30 वाजले होते ऑलमोस्ट. आणि त्या टायमाला एवढं कडक ऊन होतं. मी तिला कॅप घेतली घालायला आणि त्याच्यासोबत मी एक ओढणी पण घेतली होती, कारण का मला माहिती ही कॅप काय राहून देणार नाही, पण तिने राहून दिली कॅप, ते बरं होतं. तरी मी एक ओढणी घेतली होती. मग आम्ही डीमार्टला पोचलो. तिथं थोडं चिल वाटत होतं, AC चालू होती म्हणून. तर मी माझं राशन भरायला घेतलं, काय पाहिजे, आणि तिला ट्रॉलीमध्ये बसवलं आणि ती सगळं बघत होती, नोटीस करत होती, कुठं काय, याला हात लाव, ते खिस, त्याला हात लाव. ती शांत नव्हती बसत, ती वस्तूंना बघायची आणि जोरजोरात ओरडायची. आणि मग ती ओरडत. तसं तर आम्ही हिला लहानपणापासून मी घेऊन गेली डीमार्टला, पण आता हिला जसं समजायला लागलं ना, तर हिच्यासाठी सगळं नवीन आहे. ही सगळ्या गोष्टी नोटीस करते, लहान मोठ्या सगळ्या गोष्टी बघत राहते. पहिलं काय एवढं नव्हतं, तिला समजायचं नाही, पण आता ती हात लावते वस्तूंना आणि खिचायला बघते. आता कळायला लागलं आहे ना. प्रत्येक पॅकेट घेईल, तुम्ही बघू शकता, प्रत्येक पॅकेटाला हात लावल, तिथं बघल, जोरजोरात ओरडणार पॅकेटाला बघून. आणि मग तरी मी तिला पराठा घेऊन गेली होती खायला डब्यात. आणि हळूहळू मी तिचं इथे तिथं लक्ष व्हायचं, तर तिला मी पराठा खाऊ घालायची. आणि तिकडे एक मुलगा होता, तिला हात लावत होता, ती त्याला हात नव्हती लावून देत, त्याला इग्नोर करत होती, त्याच्याकडे बघतसुद्धा नव्हती. तर खाली आमचं राशन ऑलमोस्ट भरून झालं होतं. तर मी प्रकाशला बोलली चल वरती पण जाऊ, काहीतरी बघू काय आलं आहे का नवीन. तसंच मला मज्जा येते बघायला. तर आम्ही वरती गेलो आणि त्याच्यानंतर जसंच एंट्री होती वरती जायची, तिथंच लहान पोरांचे गॉगल लागले होते, चष्मे लागले होते. मी त्याच्यातून एक चष्मा काढला आणि इशिकाला घेतला लावायला. आणि ती एवढी खुश झाली, ती बोलत होती मला हात लावू दे. ती हसत होती ते चष्मा लावल्यानंतर, तिला खूप भारी वाटत होतं आणि खूप क्यूट दिसत होती त्या चष्म्यावर. पण मी बोलले नको, काय अर्थ नाही घेऊन, ही काय लावणार नाही, सारखं काढत राहील, म्हणून मी तो चष्मा नाही घेतला. बस सगळं तिच्यावर ट्राय करत होती, जे मला नवीन दिसत होतं मी सगळं तिच्यावर ट्राय करत होती. पुढे घेऊन गेली आणि तिथं छोटे छोटे असे चप्पल होते क्रॉप, ते तिला चेक केले घालून. ती बोलत ती हे काढ, ती रडत होती. मग मी ते काढलं आणि तिच्या पायात दुसरे ट्राय केले. थोडी मज्जा वाटत होती. तसे तर मी तिला चपला घेऊन ठेवले, आहे तिच्याकडे चपला, म्हणून आम्ही त्या चपला पण आणलेल्या नाही. बस सगळं ट्राय करत होतो आम्ही की नेक्स्ट टाईम येऊ तर नक्की घेऊ, थोडी मोठी होईल ती. तर तिथे एक बॅग पण बघितली आम्ही, त्या बॅगी पण खूप सुंदर, खूप छान छान होत्या. आता इशिका चालायला लागली ना, तर नक्की त्याच्यातून ही एक बॅग घेईल मी तिला. खूप छान छान गोष्टी, खूप सुंदर सुंदर गोष्टी होत्या लहान पोरांच्या, खूप क्यूट, खूप छान वाटत होतं. पण आता तिला काय समजत नाही, तर घेऊन अर्थ नाही, म्हणून जेव्हा समजायला लागेल तेव्हा मी नक्की घेणार. आणि तिथे एक गाडी होती, ती बॉक्समधून मी ती गाडी काढली आणि इशिकाला तिथं 2-3 मी राऊंड मारले. प्रकाश बोलत होता नको घेऊ, कोणतरी ओरडेल. मी बोलली कोण नाही ओरडणार. ती एवढी खुश होती, ती स्वतः हँडल फिरवत होती ते गाडीचे. मी तिला 1-2 चक्कर मारून घेतले पटापट. आणि मग आम्ही सगळं झालं आमचं. मग आम्ही निघलो घरी यायला आणि मग आम्ही राशन भरलं एका पिशवीमध्ये. बस आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.